अहमदनगरच्या साईनाथ कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयात रात्री उशिरा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी योगेश मिश्रा याला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते आहे। रात्री साधारण 10 वाजताच्या सुमारास योगेश मिश्रा आणि धीरज विठाले हे पे अँड यूज शौचालयात गेले असताना आरोपी मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर चॉपरसह हल्ला केला आणि गोळीबार केला। या हल्ल्यात योगेश मिश्रा यांच्या छातीत गोळी लागली तर धीरज विठाले हाही गंभीर जखमी झाला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार योगेश मिश्रा आणि मोनू शेख यांच्यातील जुना वाद या हल्ल्यामागे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आरोपी मोनू शेख हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समोर आले आहे। घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। गणेशोत्सवाच्या काळातच ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार, हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत साईनाथ कॉलनी येथील हा प्रकार आहे। यातील जे आरोपित आहे यांचे यातील जखमीशी वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे। यात 2 जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे। यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध घेण्याचं काम जे आहे ते हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत। या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच ही घटना घडलेली निष्पन्न होत आहे। ऍक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुणा आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे। फायरिंग झाली काय? हो, फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न होतं।